योहानाचा जन्म. पूर्वीच्या काळी देव आपल्या लोकांशी देवदूत किंवा त्याच्या सेवकांच्या द्वारे बोलत होता, पण गेले 400 वर्षापर्यंत तो लोकांशी बोलला नाही. मग अचानक एक दिवशी जकर्या नावाचा एका म्हाताऱ्या याजकाकडे एक देवदूत एक निरोप घेऊन आला. जकर्या व त्याची पत्नी अलिशिबा हे धार्मिक लोक होते, पण त्यांना लेकरे नव्हते. देवदूत जकर्याला म्हणाला, तुझ्या बायकोला मुलगा होणार आहे आणि त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा. तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन तारणाऱ्याच्या येण्यासाठी लोकांची तयारी करेल. जकर्याने सांगितले, माझी बायको आणि मी तर खूप म्हातारे झालो आहोत आणि आता आम्हाला लेकरे होऊ शकत नाही. हे होईल असा मी कशावरून विश्वास ठेवू? देवदूत जकर्याला म्हणाला, तुला हा निरोप सांगण्यासाठी देवाने मला तुझ्याकडे पाठवले आहे. तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला नाही, म्हणून लेकराचा जन्म होईपर्यंत तुला काही बोलता येणार नाही. लगेचच जकर्या मुका झाला. तेव्हा देवदूत जकर्याला सोडून गेला. नंतर जकर्या घरी आला आणि त्याची बायको गरोदर राहिली. जेव्हा अलिशिबा ही 6 महिन्याची गरोदर होती, तेव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील मरियस अचानक प्रगट झाला. ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तिचे वाग्दान झाले होते. देवदूत म्हणाला, तू गरोदर राहशील व तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान देवाचा मुलगा होईल आणि सदा सर्वकाळ राज्य करेल. मारियाने म्हटले, हे कस काय होणार? मी तर कुमारी आहे. देवदूताने स्पष्ट सांगितले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे ते बाळ पवित्र देवाचा मुलगा असेल. देवदूताने हे सांगितल्यावर मारियाने विश्वास ठेवला. देवदूताच्या भेटीनंतर मारिया लगेच अलिशिबा हिला भेटायला गेली. मारियाचे सांगणे ऐकताच अलिशिबाच्या पोटातील बाळाने आनंदाने उडी मारली. देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्यासाठी दोघी बायाने जमून आनंद केला. अलिशिबेला भेटून मारिया 3 महिन्यानंतर आपल्या घरी गेली. अलिशिबेने आपल्या मुलास जन्म दिल्यावर देवदूताने सांगितल्याप्रमाणे जकर्या व अलिशिबेने त्याचे नाव योहान ठेवले. तेव्हा देवाने जकर्याला पुन्हा बोलण्याची परवानगी दिली. जकर्या म्हणाला, देवाची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची आठवण केली आहे. तू माझा मुलगा, तू महान देवाचा सेवक होशील, जो आपल्या लोकांना त्यांच्या पापांची क्षमा कशी होईल हे सांगेल.